जलसंधारणाविषयी या सगळ्या प्रस्तावात म्हटलेलं जलसंधारणाची काय स्थिती आहे? सरकार घोषणा करतंय शिवार योजना, जलयुक्त शिवार योजना, पहिला टप्पा, दुसरा टप्पा, 7-7 हजार आणि 8-8 हजार टँकर कशासाठी चालू आहे? मग जर जलयुक्त शिवारचे पहिले टप्पे, दुसरे टप्पे, तिसरे टप्पे तुम्ही सुरू करता, तुमच्या पक्षाच्या लोकांना कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी करता? जलयुक्त शिवार मधून मग 7-7 हजार आणि 8-8 हजार गावाला टँकर का चालू आहे? आज या ठिकाणी पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे सभापती महोदय. आज 22-23 तारीख आहे. खरं तर 22-23 तारखेला पेरणी व्हायला पाहिजे. आपल्याकडे 7 तारखेला 7 जूनला मृग नक्षत्र सुरू होत असतो, पण तो अजून मृगाचा सुद्धा पाऊस आला नाही. दुसरं नक्षत्र आलेलं आहे सभापती महोदय. आपण जलयुक्त शिवाराच्या गोष्टी करतो, जलसंधारणाच्या गोष्टी करतो. काय स्थिती आहे जलसंधारणाची? 7-7 हजार आणि 8-8 हजार टँकर या महाराष्ट्रात चालू आहे आणि तुम्ही मोठ्या टिमक्या वाजवता की राज्य सरकारची ही योजना सुरू झाली, जलसंधारण. असं केलं? काय केलं तुम्ही? अजितदादाच्या नावानं 17,000 कोटीचा भ्रष्टाचार तुम्ही बोलत होता, 70,000 कोटीचा. आता काय त्या जलसंधारण जलसंपदामध्ये मोहित कंबोज सारखा माणूस येऊन ते खातं चालवतो. तिथल्या अधिकाऱ्यांना फोन करा तर मोहित कंबोजला फोन करा म्हणून सांगतो. यांचा कोण लागतो? मोहित कंबोज. यांचा कोण लागतो? मोहित कंबोज. मोहित कंबोज यांचा कोण लागतो सभापती महोदय? मोहित कंबोज यांचा कोण लागतो? मोहित कंबोज यांचा कोण लागतो? मोहित कंबोज त्यांनी सांगितलं मी कोणत्याच पक्षाचा नाहीये. मी बोलणार. माझ्याकडे पुरावा आहे, माझ्याकडे अधिकाऱ्याचा पुरावा आहे. नाही तर मी या मोबाईल मधून रेकॉर्डिंग काढून टाकेल. अधिकारी काय बोलले? सभापती महोदय, या जलसंधारण आणि जलसंपदाच्या कामामध्ये काय हरकत आहे त्यांची? माननीय दानवे साहेब एक मिनिट.